वाटेत काय पाहिलंय का? काय काय पाहिलं सांगा बरं. काय होतं? सुरंगाने बोल. अजून एक गोष्ट फेमस आहे दगडावर इथं मांडली जाते किंवा सांगितली जाते. या ठिकाणी घोड्याचे पाय रुतले फडकावा असं सांगितलं जाते. तो पार्टच नाही पाहिलं. दुसरी गोष्ट या ठिकाणी किती वनस्पती दिसल्यात ते काय सामनेचे दिसतंय त्याला काटे असतात. कॅक्टस. या कॅक्टसचा उपयोग काय माहिती तुम्हाला? याचा फक्त उपयोग काय माहिती आहे का? याचा काय सांगेल? कॅक्टसचा उपयोग काय? हे शिकायचे आपल्याला. उंदीर मारी वेगळा आला त्याला म्हणतात गिरीपुष्प. उंदीर मारी हे सामने दिसते ही गिरीपुष्प. त्याला गिरीपुष्प म्हणतात. उंदीर मारी म्हणतात. याची फुलं उंदीर मारण्यासाठी उपयोगी होतात. त्याचं हे जे साबर आहे ह्याचा चीक जर पाण्यावर जर टाकलं तर तिथलं पाणी काय होते? स्वच्छ होते. त्याचा वापर. दुसरा वापर हाडकुडं मोडला असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला काहीच भेटलं नाही मॉडिफाईड करायचं याचा चीक घालतात. तो चीक पूर्ण साफ सुंदर होतो टोटली. कशाचा? साबरचा. अजून काय पाहिलं तुम्ही येताना रस्त्यात? तुम्ही खडकाऊ कोरलेली कधी चित्र पाहिली का? अशी गाय कोरली, बैल कोरलाय अशी कुठे पाहिलीत का? काय असते ते? आपण ते पाहतो सोडून देतो. अरे काय नाही बैल कोरलाय आपला वही काढल्यासारखा पेन्सिल आपण पाहतो निघून जातो. परंतु त्या गोष्टीला फार महत्व असते आपल्याला माहितच नसते. मानवाचा मेंदू जसा डेव्हलप झाला तसा त्या संकल्पना तो खडकाऊ करू लागला. कोण? माणूस त्याच्यावर करू लागला. कशावर? खडकाऊ. त्याला वाटलं की ही इम्पॉर्टंट आपल्या जीवनात फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग तो काय करायला लागला? खडकाऊ करू लागला. म्हणजे त्याच्या असा पुढं जे विज्ञानामध्ये पुढे जे औद्योगिकरण किंवा बदल होत गेले ना त्यांनी त्या दगडावर कोरायला काहीच नाही द्यायचं साधन नाही काहीच नाही. ते जर कोरायचं असेल तर पुढं दगड. त्या बाईला चित्र काढलं त्याला वाटलं की शेतीमध्ये फार महत्वाचा प्राणी कोण आहे? पूर्वीच्या वेळी त्याला वाटलं की आता मोठमोठाले ओंडके दगड वाहून नेणारा सगळ्यात बलशाली प्राणी कोण आहे? हत्ती. हत्ती त्याने खडकावून म्हणजे मानवीय उत्क्रांतीच्या पाऊल खुणा आहेत. अगदी फार 4-4, 5-5 हजार वर्षापूर्वी कोरलेले आहेत. काय काय ठिकाणी असे खड्डे दिसतात. काय म्हणतात त्याला? अंकाला खेळ म्हणतात. त्यावेळी ज्यावेळेस गुराखी जायची त्या दगडावर त्यांनी कंटिन्यू अशा उतरावर थोडेसे पाणी राहणार नाही त्याच्यावर ते कोरलेलं असेल. म्हणजे त्याच्यात दगडी ठेवून ते आपण आता काय म्हणतो 8 कल्लस किंवा कवड्याचा गेम खेळतो असं तर त्यांचे खेळ पट खेळ वगैरे त्या भानगडी ते आहे. आपण फक्त पाहतो आणि सोडून देतो. पण त्या तेवढ्याच एका पार्टला फार इम्पॉर्टंट महत्व आहे. इतिहास असाच जागा करायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या परिसरामध्ये ज्यावेळेस जाता फिरता तुम्हाला अशा जर गोष्टी कुठे जर दिसल्या आपण त्याच्याकडे कान डोळातो आणि सोडून देतो आपण. तसं मी सांगितलं की तुमचे डोळे उघडे पाहिजेत. वर आता दुर्गोत्सवामध्ये शिकले काय हे जर कळालं नाही तर मग उपयोग असतो. फक्त दुर्गोत्सवात एक काय म्हणतात यात्रा म्हणून यायचं नाही. आपण काहीतरी इथं घेऊन जायचं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ह्या लहान मुलांना आता मी तुम्हाला तेच सांगते की या लहान मुलांना 3 जर आत्तापासून 3 जर दिली तर फार फायदा होईल. आणि आमचं जे काय शिवाजी जी संस्था होती दुर्ग सौर संस्था महाराष्ट्रभर त्यांनी गेली हेच काम केली. कुठं अशी पळापळीची कामं नाही, कुठं फोटो सेल्फीच्या नादात नाही पडली. ही कामं जगभर प्रसिद्ध झाली पाहिजेत, पोचली पाहिजेत आणि माणसांनी कामं केली पाहिजे. ते ऐतिहासिक ठेवे कुठेतरी उजागर झाले पाहिजे. आपण जाता आता पाहतो एखादी मूर्ती पडलेली असते अरे तुटलेली सोडून द्यावून. परंतु तीच आपल्या गावातली मूर्ती आपल्या गावाचा इतिहास सांगते. आपल्याला माहितच नसतं. बरोबर का ना? हे जतन केलं पाहिजे. याला दम गेलाय तुम्हाला दमाय नाही आलेलो मी असं म्हणजे बसल्या म्हणलं माहिती आहे तुमचा दम निघून जावा तुम्हाला कळायला पण नको की श्वास पडलेला कधी नाही म्हणून ते सांगायचा विषय होता. बाकी काहीच नाही. आता आपण किल्ला चढलेलो आहे पूर्ण हे पार्ट फक्त वर जायचं इथं आपण पूर्ण जे भागावर यायचं तिथपर्यंत आलेलो आहे. संपलाय किल्ला आपला चढायचा सगळा पार्ट इथं पाहायचं आणि इथं पाहायचं एवढंच. आणि ते 11-11:30 पर्यंत आपण असं खाली जाऊ शकतो. म्हणून म्हटलं आपण थोडासा टाइम असं जाताना थोडी माहिती. आता झाडं दिसतात आपल्याला हे गिरीपुष्प ही काढायची ऑर्डर आहे ॲक्च्युली. कोणतं? हे जे झाड हे सतत काय करतं खाली नायट्रोजन सारखा जे फवार आहे तो खाली टाकीत राहतो. या झाडाखाली तुम्हाला काही दिसणार म्हणून ही झाडं काढून टाकायची ऑर्डर आहे ॲक्च्युली. परंतु याचं आता एक संशोधन झालं. आता एक विषय चालला होता की ही झाडं खरंच काही फायद्याची आहेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर माकडांना काहीच खायला नाही भेटत याची फुलं काढतात त्याचा फायदा असा होता. आणि मुलांनी तेच शिकायची. तुम्हाला शाळेत पुस्तक किती असतात? कोणती पुस्तकं असतात? सायन्स आहे का?
सायन्सच सगळं. वनस्पती शास्त्र शिकवलं जातं का? हे सगळं तेच आहे. आपल्या समोर असतं, आपण पाहत नाही, आपण फक्त पुस्तकामध्ये उचकीत राहतो. पुस्तकात न उचकता याच्यात जर उचकलं तर तुम्हाला सहज दिसेल. याचं नाव काय आता हे दिसतंय काय? याचं नाव किती जणांना माहिती? सगळ्यांना माहिती आहे. काळी फुलं येतात ना त्याला, काय म्हणायला लागली? काळी फुलं. आणि फुलं 2-3-4 प्रकारचे टाईप होत राहतात. ते चेंज होतं. पिवळं दिसतील, सफेद दिसेल, गुलाबी दिसेल, असं त्याच्यामध्ये ते चेंज होत राहतं फुलचं सुरुवातीपासून लास्टपर्यंत. ही जादू बघायची आपण. एखादं फुल वेगळ्या प्रकारचं डिझाईन आहे. फार एकदम मायक्रोमध्ये जर पाहिलं, एखादा किडा जरी पाहिला, किंवा गणपतीचं डिझाईन असतं, फुलपाखरे पाहिली, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन असतात. हे शिकायचे आपल्याला. झाला दम झालाय मॅडम? माझ्या बोलण्याचं लक्ष देऊ नका बरं का. तुमचं टायमिंग क्लिअर करा, मी बोलत राहील. बोला बोला. हा झालं मॅडम. दगडामधल्या दगडामध्ये खास घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग लेड होते. हे सर्व लास्ट पर्यंत राहणार आहे. एवढं चावंडे किल्ल्यावर जातो तुम्हाला शिस्त आलं. 2 दगडी एक साथ कसे केलं त्यांनी असं सांगितलं होतं की त्यावेळेस जे पाथरवट होते, पाथरवट म्हणजे कोण जे लोक दगडाचं काम करतात ते, त्यांना अमावस्या आणि पौर्णिमेला सुट्ट्या दिलेल्या, त्यांचा पगारी सुट्ट्या दिल्याचा उल्लेख आहे. त्या काळात आपलं पेट दूध असतात तर त्या काळात सुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि हा किल्ला जास्त करून महसुलासाठी वापरला आहे. महसूल किंवा महसूल खाली गायकवाड वाढायचा गायकवाड वाडा तिथे तो महसूल गोळा केला जायचा. किल्लेदाराला दिला जायचा. आणि त्याचबरोबर अजून एक सांगायचं तर हा किल्ला जसे बाकीचे किल्ले उद्ध्वस्त झालेत तसा हा पण किल्ला उद्ध्वस्त झालाय. तुम्हाला मी येताना सांगितले ते कुठेतरी होल आहेत ते पाहिलेत होल ते कशाचे सुरुंगाचे. तर त्यावेळेस हेनरी पॉन्टिजर हा इंग्रज अधिकारी होता. हेनरी पॉन्टिजर हा इंग्रज अधिकारी होता. त्याने आपला नारायणगड सिंदोळा फारसा नाही तोडता आला कारण तिथे तोडायला फारसं नव्हतं काही. पण आपला हडसर असेल, शिवनेरी असेल, चावंड असेल हे सगळे किल्ले फोडले ना त्यावेळेस जोजिला नावाच्या छोट्या तोफा वापरल्या होत्या. आणि ते फोडण्याचं कॉन्ट्रॅक्ट सुदैवाने नाही म्हणत मी, दुर्दैवाने आपल्याकडे विष्णूजी त्यांचा आडनाव मला आता आठवलं, इंजिनियर विष्णूजी इंजिनियर 1100 पाऊंड काहीतरी त्यावेळेस त्यांनी पैसे घेतले आणि हे सगळे किल्ले फोडले त्यावेळेस. दुर्दैव म्हणता येईल आपलं की आपल्याच माणसांनी आपला घात केलेला त्यावेळेस. आणि त्यावेळेस शिक्षेसाठी हा जर किल्ला वापरत होता तर शिक्षा कशी असायची? उकळत्या तेलामधून हात बुडवून उकळत्या तेलामधून टाळ्या वाजवत त्याच्यासाठी मॅडम तुमची शिकवण आहे ती त्यांनी दाखवलं तिथं. व्हेरी गुड. सन्माननीय गायकवाड सर असतील, खरमाळे सर असतील आणि खोसर यांच्यासाठी अमर असेल हे सगळे सिनियर आहेत. मी त्यांच्याकडून शिकते आताशी. वस्तू काढायची शिक्षा दिली जायची त्याचे सुद्धा उल्लेख त्या काळात दिले जाणारे शिक्षा म्हणजे आपण त्याच्यावर
पार्ट दिसतो. कशा सांगितलं मॅडमनी? इथे दरवाजा असावा. ह्या जर खुणा जर तुम्हाला कुठे जर दिसल्या, आता इथं पाठीमागे इथं याच्यामध्ये हे त्याच्या पाऊल खुणा आहेत, कशाच्या? त्या कचऱ्यामध्ये येतात सध्या. तिथं दरवाजाचे अवशेष आहे तिथे, त्या ठिकाणी बांधलेला अवशेष अजून बॅलन्स. त्यांचं नाव आहे पहिले इंजिनियर, त्यांचे घराण्यातले भाऊजी इंदुलकर हे पहिले किल्लेदार होते. किल्ल्याचे 11 वर्ष किल्लेदार होते या ठिकाणी. आणि संताजी जाधव जे आपण संताजी धनाजी म्हणतो त्यातले ते पण किल्लेदार होते. ते 1723 साली ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते. नंतर पासलकर जाधव आणि बरेच बरेच घराणे ह्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून काम केलेले. खाली एक खजिना किल्ला, तर तिथे पण ती खजिना म्हणून त्याच्या 2 बाजूच्या बारा होत्या, पण इकडे एक दाखवायचा प्रयत्न करतो. आपल्या हिवऱ्याच्या एरियामध्ये 12 म्हणजे कोणती स्टेप आहे, पाण्याची विहीर खाली उतरली, शिवनेरी मंदिर. तिथे काय ती गणेशपट्टी आहे, काय गणेशपट्टी. इथे मंदिर असावं. मी सांगितलं आपलेच लोक आपल्याला फितूर झाले. संभाजी महाराजांच्या वेळेस आपलेच लोक फितूर झाले ना, आपलेच लोक फितूर होते तर अजूनही फितूर झालेले दिसतात. कारण तुम्ही नावं पाहिले असतील, जसे काही किल्ले यांनी स्वतःच बांधलेत, घेऊन आपली नावं कोरून जातात लोक. असं व्हायला नाही पाहिजे. ही आहे गणेशपट्टी, इथे मंदिर असावं असं म्हटलं जातं. आणि इथे दोन्ही बाजूला तुम्हाला शरफ शिल्प दिसेल. त्या शरफ शिल्पाविषयी परत सांगायची मला वाटत नाही तुम्हाला गरज आहे की सांगू परत? काय असं शरफ शिल्प शिवनेरीवर तुम्ही पाहिलेलं आहे. आता तुम्ही मला सांगायचं, तुम्ही नाही सांगा. शंकराने घेतलेला अवतार, त्याच्या 2 हातात काय, त्याच्या पायाखाली पण काय, हाती, हातामध्ये काय, गंडभेरूड आहे. बरोबर? हा, विभाजन झाले. बरोबर, व्हेरी गुड. तुम्ही आता हे झाला हा भाग, तुम्ही खूप छान खरं तर लक्षात ठेवताय तुम्ही. तुमच्यासाठी टाळ्या होतात एकदा सगळ्यांसाठी. त्यानंतर आपण मंदिरात जातो ना, मंदिरात गेलं की आपण पहिल्या त्या खाली पाय पडतो. पाय असंच पडतो, 2 हात नाही, आपण एकाच हाताने पाय पडतो. ते काय रे? त्याला म्हणतात कासव. नाही, कासवाच्या पुढे मंदिराच्या पायरीच्या उंबऱ्यावर खाली तो कीर्तिमुख राक्षस आहे. तर त्याची दंतकथा अशी आहे की पूर्वी जालंधर नावाचे एक राक्षस, त्याने कुठली शंकराची भक्ती केली, शंकर त्याला प्रसन्न झाला. शंकरदेव प्रसन्न झाला आणि मग त्याला शंकराला तो म्हणला, देव मला खूप भूक लागते, मी किती खाल्लं तरी माझं पोट भरत नाही, मला खूप भूक लागते, मी काय करू? तर मग शंकराने सांगितलं तुला स्वतःलाच खायला सुरुवात. मग त्याने स्वतःला पाया पडून खायला सुरुवात केली. खाऊन झालं, त्याचं फक्त राहिलं डोकं. तर मग तरी तो म्हणला शंकराला की माझं नाही पोट नाही भरत, तुम्ही काय करू? शंकर काय म्हणते, शंकर महाराज की ठीक. शंकर महाराज म्हणजे देव, शंकर महाराज म्हणजे आताचे शंकर महाराज महादेव. तर तू आता एक काम कर, जगात पाप खूप वाढले, तुला मी जागा देतो कुठे? मंदिराच्या उंबऱ्यावर. जे लोक येऊन तुझ्या डोक्यावरती पाय देतील त्यांचं पाप तू खायचं. पण आपण जातो, आपण काय करतो, त्याचा पाप आपण, त्याच्या पापाचे आपण भागीदार होतो. त्याच्यामुळे त्याच्या पायाला पडतात, त्याच्यावरती पाय देऊन जायचं असतं. वरती गणेशपट्टी असते ना, त्याच्या पाया पडायचं असतं. म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं. त्याच्या पायाला पडू, त्याला पाय द्या आणि वरती गणपती बाप्पाच्या 2 हाताने पाया पडा. 1 हाताने पाय पडू नका. मनात भाव असेल तर पाय नाही पडलं तरी देव पावतो. ओके, ते सगळं पाहून घ्या. हा वाडा आहे तुला ऍक्च्युली बांधकाम आहे, पण खूप गवत असते म्हणजे आपल्याला दिसणार नाही, भग्न झालेलं आहे. तर तुम्ही साईडला पाहू शकता, इथे सरळ शिल्प पण आहे. आणि तुम्हाला आता शुभम पण काहीतरी सांगतो. आणि खाली आपण वाडी पाहिजे, तिचं नाव काय? गडाची वाडी. मग का बरं असेल? हा गड आहे म्हणून गडाच्या पायथ्याची म्हणून काय ती? आणि हे बांधकाम कधी झालंय? सातवाहन काळ. तुम्ही सगळ्यात लक्षात ठेवा, सुरुवातीला सांगितलंय सगळ्या किल्ल्यांना, गडांना म्हणजे डोंगरांना गडाचं स्वरूप प्राप्त झालं ते कधी? सातवाहन काळामध्ये. ओके, या ठिकाणी एक निसर्ग मित्र ग्रुप होता फेसबुकचा. साधारणतः एक 1.5 लाख रुपये ते फक्त आव्हानामध्ये जमा केलं होतं. आणि फक्त एक भुयारा टाईप ते म्हणायचे की हे भुयारा कुठं जाते, शिवनेरीवर जाते. म्हणजे ज्या आमचे जे पूर्ण परिवार होता पैसे जमा करून तिथून टोटल टाकत असते. टोटली पूर्ण माती काढली 4-5 म्हणजे अनेक ड्राईव्ह केल्या ते स्थानिक असतील आमचा वाटतं
त्याच्यासोबत बसू आपण. जेवायला बसतो नाही तर सावकाश या बरं का, बरं का, आपण लय अवघड रस्त्याने आलोय. त्यात पण हे ना. लई छोटं. या खालून जायचं कठीण रस्ता तो. त्या सरांना आता पुढच्या हे बघा चला चालू